खांडवी म्हटलं की बऱ्याच जणांना खूप अवघड रेसिपी आहे किंवा मग आपल्याला ही जमणारच नाही असं वाटतं. पण आज मी तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी खांडवी कशी बनवायची हे सांगणार आहे. परफेक्ट मेजरमेंट, परफेक्ट टायमिंग आणि खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुमची ही खांडवी इतकीच परफेक्ट होईल. तर तुम्ही पाहू शकता अगदी पातळ पातळ असे लेयर तयार झालेले आहेत. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळा आपण खांडवी तर बनवतो पण अगदी जाड जाड त्याची लेयर येतात. तर मग असे जाड लेयर का येतात, तर अगदीच पीठ खूप घट्ट झालं, जास्त जर शिजलं गेलं ना तर मग असे जाड लेयर तयार होतात. तर पीठ शिजलं हे कसं ओळखायचं, परफेक्ट टायमिंग सहित ही रेसिपी आज घेऊन आली आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. रेसिपी जर आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर इथे ही खांडवी मी ही ताकापासून बनवलेली आहे, त्याच्यामुळे मी ताकाचं मेजरमेंट तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही दह्यापासून बनवणार असाल तर दह्याचं ताक करून घ्या, म्हणजे आपल्याला परफेक्ट मेजरमेंट घेता येतं. सगळ्यात अगोदर मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि कढईला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं बेसन हे अजिबात खाली चिटकत नाही आणि ते वायाही जात नाही. 1 वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे. बेसन घेताना चाळूनच घ्यायचं आणि त्याच वाटीनं 2 वाटी एवढं ताक घेतलेलं आहे. ताक जास्त आंबट असेल तर 2 वाटी घ्या आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. आणि ताक जर जास्त आंबट नसेल तर मग 2.5 वाटी एवढं ताक घेतलं ना तरीही चालेल. अर्धी वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे. बेसिकली काय तर 1 वाटी बेसनाला आपल्याला हे 3 वाटी एवढं मेजरमेंट ठेवायचं आहे, ताक आणि पाण्याचं मिळून. अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा एवढी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. शक्यतो या विस्करणीच मिक्स करायचं, म्हणजे याच्यामध्ये पिठाच्या गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजेत. इथपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे. एक स्मूथ अशी लिक्विड कन्सिस्टन्सी या बॅटरला आली पाहिजे, इथपर्यंत हे मिक्स करायचं आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि 2 चमचे एवढी साखरही घालायची आहे. आत्ता घातली तरीही चालेल किंवा मग नंतर शिजताना घातली ना तरीही चालेल. आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये गुठळी अजिबात राहिलेली नाही आहे. तर आता मी या वड्या ह्या ओट्यावरतीच लावणार आहे. त्यासाठी मी ओटा अगोदर स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे. नंतर त्याला व्यवस्थित असं सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला अगोदरच करून ठेवायचं आहे. तुम्ही ताटावरतीही लावू शकता, पण खूप एका वेळेस जास्त ताटं खराब होतात. अगदी 4-5 ताटं लागतात. ओट्यावरती सगळं सारखं लावलंही जातं आणि व्यवस्थित असं पसरताही येतं आपल्याला, जेवढं पातळ पाहिजे तेवढं. म्हणून मी नेहमी ओट्यावरच लावते. तर आता हा ओटा आपला तयार झालेला आहे. सगळ्यात बारीक गॅस जो चालतो त्या गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीला लो टू मीडियम ठेवायची आहे. आता मी गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि आता हे जे पीठ आहे ते आता लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये आहे. याला घट्ट व्हायला साधारण 4 ते 5 मिनटं लागतात लो टू मीडियम फ्लेमवरती. तर आपल्याला कंटिन्युअसली या विस्करने या पिठाला असं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे असं घट्ट होत नाही. 4 ते 5 मिनटात हे पीठ छान असं घट्ट होतं. एकाच डिरेक्शननी शक्यतो हे आपल्याला असं मिक्स करत राहायचं. तर ही खूप महत्त्वाची टिप आहे आणि असं विस्करणे मिक्स करणं ही खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये अजिबात आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत पिठाच्या. त्यासाठी आपल्याला कंटिन्युअसली मिक्स करत राहायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिठाला खूप छान अशी एक कन्सिस्टन्सी येते आणि तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या पातळ अशा या चुरळीच्या वड्या करता येतात. तर मान्य तुमचा हातही दुखून येईल, पण त्याचा रिझल्टही तेवढाच छान येतो. साधारण 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता पीठ आता हळूहळू घट्ट व्हायला लागलं. आणि बेसन पीठ वापरताना शक्यतो सगळ्यात बारीक बेसन पीठ असतं पॅकेटवालं, तेच वापरायचं आहे. साधारण 5 मिनटं एवढी झालेली आहेत आणि पीठ अगदी मस्त असं मिक्स झालेलं आहे. छान असा घट्टपणा देखील आलेला आहे. तर इथपर्यंत आपल्याला हे पीठ मिक्स करत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात या पिठामध्ये गुठळी अशी झालेली नाही आहे. तर सगळ्यात सुरुवातीला अगोदर हीच महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये अजिबात आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. त्यासाठी कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे. आणि आता मी हे पीठ आणखी 4 ते 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे एक छान अशी या पिठाला वाफ येऊ द्यायची आहे. असं केल्याने पीठ आपलं पूर्णपणे तर शिजत नाही, पण एक साधारण 50% आपल्याला पीठ शिजतं. त्यामुळे झाकून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. 5 मिनटं झालेली आहेत आणि आता याचं मी झाकण काढून घेतलेलं आहे. आता परत एकदा आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण झाकून ठेवल्यामुळं या पिठाला एक घट्टपणा आलेला असतो. तर मग परत आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी एक 2 ते 3 मिनटं मी हे पीठ झाकून ठेवणार आहे.
तर तुम्ही पाहू शकता पिठाला अगदी छान असा घट्टपणा आलेला आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी जर चेक करायची असेल तर ते पीठ असं चमच्याने वरती उचलून घ्यायचं. पटकन जर पडलं नाही तर समजायचं की आपलं पीठ आता शिजलेलं आहे. 2 ते 3 मिनटं फक्त मी झाकून ठेवलेलं होतं. एक छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि आपलं पीठ हे आता ऑलमोस्ट तयार झालेलं आहे वड्या करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता या पिठाची कन्सिस्टन्सी मी चेक करत आहे. अगदी मस्त असं शिजलेलं आहे. इथं सगळ्यात खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे परफेक्ट प्रमाणात पीठ हे शिजणं. कमी शिजवलं तर त्याच्या वड्या निघणार नाहीत आणि जास्त शिजवलं तर अगदी जाड जाड त्याच्या वड्या निघतील किंवा मग तुटतीलही कदाचित. मग तशी वडी खायलाही छान लागत नाही. त्यामुळं अगदी परफेक्ट प्रमाणात पीठ शिजणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथं मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे कारण जर गॅस चालू ठेवला तर पीठ जास्तच घट्ट होतं आणि आपल्याला चमच्याने आता पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडी प्रोसेस ही फास्ट करायची आहे. पटकन हे पीठ आपल्याला ओट्यावरती टाकायचं आहे आणि जेवढं फास्ट करता येईल तेवढे फास्ट आपल्याला हे पीठ सगळीकडे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. शक्यतो मोठा चमचा घ्यायचा म्हणजे एकसारखं असा लेअर आपल्याला सगळीकडे देता येतो. व्यवस्थित असं सगळीकडे पीठ हे पसरलं जातं. तर तुम्ही पाहू शकता सगळीकडे सारखं असं व्यवस्थित असं मी हे पीठ पसरून घेतलेलं आहे. तुम्ही अशाच जरी वड्या काढल्या ना मोठ्या साईजमध्ये सगळा एकदम जरी रोल केला ना तरीही चालेल आणि नंतर जरी कापला तरीही चालेल. पण मी याला अगोदरच छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे म्हणजे रोल अगदी छोटा छोटा निघतो आणि व्यवस्थित असा काढलाही जातो. तर तुम्ही पाहू शकता अगदी सहजासहजी अजिबात पीठ खाली चिटकत नाही आहे आणि मस्त अशी आपली वडी तयार होत आहे. तर आता या सुरळीच्या वड्या काढायच्या कशा तर शक्यतो चाकूनेच काढायच्या म्हणजे अगदी पटकन निघतातही आणि व्यवस्थित निघतातही. समजा जर तुमच्याकडून चिटकतच असेल तर थोडं चाकूला पाणी लावायचं म्हणजे चाकू ओला करून घ्यायचा किंवा मग हातालाही थोडा पाण्याचा हात लावायचा आणि नंतर वडी काढायची. अगदी परफेक्ट अशी वडी निघते. तुम्ही पाहू शकता अजिबात सुद्धा ही वडी कुठेही चिटकलेली नाही आहे. तर अशाच सगळ्या काही मी वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी पातळ पातळ असे वड्यांचे लेयर निघालेले आहेत. ही खरी गुजराती खांडवी. तर आता हे पीठ शिजायला किती वेळ लागला याचं परफेक्ट टायमिंग सांगायचं म्हटलं तर गॅसवर कढई ठेवल्यापासून 10 ते 12 मिनिटात हे पीठ अगदी छान असं तर अशा काही प्रकारे मी ह्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. आपण आता याची फोडणी करणार आहोत. एक छोटा पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 ते 2 चमचे एवढं तेल टाकायचं आहे. मोहरी टाकायची आहे. कढीपत्ता मी थोडीशी हिरवी मिरची देखील टाकलेली आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे आणि आता ही फोडणी आपण या खांडवीवरती टाकणार आहोत. अगदी परफेक्ट अशी आपली ही खांडवी तयार झालेली आहे. फोडणी टाकल्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. खोबरं टाकायचं आहे. ओलं टाकलं तरीही चालेल, सुकं टाकलं तरीही चालेल आणि आपली ही खांडवी आता तयार झालेली आहे. तर पहिल्याच प्रयत्नात तुमची ही एवढीच परफेक्ट खांडवी होईल. त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा. खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससहित मी ही तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या रेसिपीमध्ये.